कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत प्रस्थापितांनी खोटे दाखले काढून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून येऊन खऱ्या लाभार्थ्यांचा हक्क हिरावला आहे। त्यांचे जातीचे दाखले अवैध ठरवावेत व त्यांना खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूरच्या वतीने 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचीकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्कार। येत्या 9 तारखेला 9 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधला अनुसूचित जाती जमातीच्या माध्यमातून होणारा भव्य असा मोर्चा बिंदू चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत येणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व समस्त अनुसूचित जातीच्या जमातीतल्या लोकांचे सर्व लोक करणार आहेत। आरक्षणावरती जी गदा येते, ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जातीचे दाखले घेऊन अनुसूचित जातीचं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांना धडा शिकवण्याची आता खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे। हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2017 पासून चालू आहे आणि आता तर त्याचा कहर झालेला आहे। आणि मला वाटतं हे नुसतं कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर याची चर्चा आहे। परंतु याची ठिणगी आज कोल्हापूरमध्ये पडलेली आहे आणि मला खात्री आहे की या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातला अनुसूचित जातीतला माणूस प्रत्येकजण जागृत होईल आणि या लढ्यामध्ये सामील होईल। आज हा आरक्षण बचावचा लढा जो आहे हा कोल्हापूरकरांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे। कोल्हापुरातल्या समस्त 12 तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी अतिशय ताकदीनं मोर्चा करण्याचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच आज आपण सर्वांनी गेल्या 3 मीटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी अनेक लोक या मोर्चाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये 9 तारखेला मोठ्या संख्येने येणार आहेत। मीही तिथं येणार आहे, आपणही या एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आणि संविधानामध्ये असलेलं आमचं आरक्षण, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण डिक्लेअर केलं, त्या आरक्षणाचे जनक, ह्या दोघांच्या विचारावरती कोणीतरी घाला घालते। मूळ एससीचा माणूस असताना दाखले मात्र ओबीसीचा दाखला काढलेला पण एससी दाखला देता, ओपनमध्ये इलेक्शन लढली त्याला पण एससीचा दाखला देता, एससीमध्ये जो लढतो त्याच्याकडे पण ओबीसीचा दाखला असतो। म्हणजे ह्या जो खेळ चाललेला आहे शासनाचा, एक प्रकारे एससी कास्ट संपवण्याचं एक षडयंत्र ह्यामध्ये दिसून यायला लागलं। ह्या ठिकाणी मला हे कळत नाही की शासन, आदरणीय कलेक्टर असू दे, प्रांत असू दे, तहसीलदार असू देत, हे शासन म्हणून या खुर्चीवर बसलेलं आहे। मग त्यांच्या ह्या डोळ्याला दिसत कसं नाही आहे? एकच माणूस ओपनमध्ये, एकच माणूस ओबीसीमध्ये, तोच माणूस एससीमध्ये, म्हणजे असं का होतं आहे? तर हे प्रशासनामुळं हे सगळं घडत आहे। मग प्रशासनाचं उद्देश काय आहे की जातीमध्ये तेढ निर्माण झालं पाहिजे, जातीमध्ये दंगली निर्माण झाल्या पाहिजेत। मग एससीने ओबीसीवर तुटून पडलं पाहिजे, ओबीसीने एससीवरती तुटून पडलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश एकत्रित ह्या तिथे दिसून येतो। म्हणून आम्ही एससी कार्डच्या सर्व जाती लोक आम्ही एकत्र येऊन 9 तारखेला या महाराष्ट्र शासनाला आम्ही जाग आणणार आहोत। तुम्ही जो मांडलेला जो खेळ आहे, तुम्ही जातीमध्ये भांडणं लावण्याचा जो खेळ केलेला आहे, जे जातीचे दाखले एखाद्या किराणमाल दुकानामध्ये विकत मिळतात काय, अशा पद्धतीचं हे प्रशासन वागा लागलेलं आहे। एकाच माणसाला तुम्ही ओबीसी देता, एससी देता, ओपन करता, डिक्लेअर करता, हे योग्य नाही आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशामध्ये संविधानाला हा डाग लावणारा हा प्रकार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आजची मीटिंग आयोजित केलेलं आहे।
ते 9 तारखेच्या लाखोच्या संख्येनं मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजची सभा या ठिकाणी घेतलेली आहे, आजची मिटिंग घेतलेली आहे. हा एक मोठा मोर्चा सर्व SC कॅटेगरीतल्या 56 जातींच्या वतीनं आम्ही सरकारला जागं करण्यासाठी आणि जी अधिकारी बोगस दाखलं द्यायला लागलेले आहेत त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी आम्ही 56 जात्या एकत्रित आलेलो आहे. खरी ज्यांनी मागासवर्गीय म्हणून जिनी खरं तर मागासवर्गीयांची जी चटके भोगलेली आहेत, ज्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, आरक्षण निर्माण केलं, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, अशी जाती बाजूला ठेवून काही प्रस्तावित जातीसुद्धा अधिकाऱ्यांना हाताला धरून मागासवर्गीयांचे बोकस दाखले घ्यायला लागलेत आणि राजकारणामध्ये शिरकाव करायला लागलेत आणि त्याला पाठबळ हे सरकार द्यायला लागलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये ही सगळा मागासवर्गीय समाज एकत्रित येऊन सरकारला जागं करण्यासाठी याचा निषेध म्हणून आणि हे बोगस दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी याच्यासाठी म्हणून 9 तारखेच्या मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजची मिटिंग झालेली आहे.